नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता मीराची आई आता मीरा आणि सत्या दोघांचंही औक्षण करू लागते. आता मात्र औक्षण झाल्यानंतर लगेच मीराची आई म्हणते, चला जावई बापू या आतमध्ये. आता मात्र लगेच मीरा सत्याला खुणावत असते, लक्षात आहे ना, तुम्ही मला वचन दिलेलं आहे बरं का. आता मात्र सत्या लगेच मीराला अंगठा दाखवतो आणि म्हणतो, नाही, आता तर तुला ठेंगाच मिळणार आहे. आता मी काय करणार आहे ते बघच. आता लगेच मीराची आई म्हणू लागते, जावई बापू या की. त्याच वेळेस मधू म्हणते, थांबा, असं आतमध्ये यायचं नाही हा. मग आता सत्या विचारू लागतो, ए बारीक, काय आता आता का थांबवलंय, आतमध्ये काय यायचं नाही. तेव्हा लगेच आता मधू म्हणू लागते, दाजी ओवाळणी कोण टाकणार, चला चला पटकन ओवाळणी टाका बरं. तर आता लगेच मीराची आई मधूला म्हणू लागते, अगं काय मधू, कुठे पैसे मागते तू. त्याच वेळेस शेजारील काकू असतात, त्या म्हणू लागतात, अगं मेवणी येते, तिचा हक्क आहे पैसे मागण्याचा, दाजीला मागू दे मागू दे. तर आता सत्या लगेच खिशातून 100 रुपये काढतो आणि मधूच्या हातात देतो आणि तो, घे ओवाळणी, झालं ना तुझं काम, चला यायचं ना मग. त्याच वेळेस आता लगेच मधू पुन्हा म्हणते, थांबा दाजी, अजून पण नाही यायचं. तेव्हा आता सत्या बोलतो, माझ्याकडून किती पैसे उकळायली, हळूच असे मीराला म्हणत असतो. तर मात्र मीरा तर खूपच घाबरलेली असते. हा सत्या काय करेल काही सांगता येत नाही, याचं तिला टेन्शन आलेलं असतं. तर आता लगेच मधू म्हणू लागते, दाजी तुम्हाला नाव घ्यावं लागेल हा. तेव्हा सत्या म्हणतो, काय, कुणाचं नाव. तेव्हा मधू म्हणते, तुमच्या आयुष्यात जी स्पेशल व्यक्ती आहे ना, तुमची आवडती, तिचं नाव. आता मात्र सत्या डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, स्पेशल व्यक्तीचं नाव. त्याच वेळेस सोसायटीतील काकू असतात, त्या म्हणू लागतात, अहो जावई बापू, तुमच्या बायकोचं नाव घ्या, चला पटकन घ्या बरं नाव. तेव्हा आता लगेच मीरामध्ये, कशाला मधू, नको नको, येतो आम्ही आतमध्ये. तेव्हा सत्या म्हणतो, नाही नाही, नवीन लेटेस्ट नाव आहे आत्ताचं, लगेच मग घ्यायलाच पाहिजे, हो की नाही. तेव्हा आता लगेच सर्व बायका म्हणू लागतात, हो हो जावई बापू, घ्या पटकन नाव. आता मात्र मीराची आई खूपच खुश असते. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, दिसभर मिरवत असते फक्त ज्ञान आणि शिकवणी सांगत, आणि फुल ताईट होऊ नका असं म्हणणारी माझी फुलवाली मीरा, असे आता सत्या नाव घेतो. आता मात्र सर्वजण हसू लागतात, पण मात्र मीराला सत्याने काय नाव घेतलं आणि ते कसं कोड्यात घेतलं हे समजलेलं असतं. आता मात्र मीरामध्ये, काय बोलायले तुम्ही. तर आता सत्या बोलतो, आता बास ना, चला आम्ही आतमध्ये यायचं ना, असे म्हणून आता दोघेही आतमध्ये आलेले असतात. तर इकडे आता निरूपा मार्केटमध्ये निघालेली असते. त्याच वेळेस लगेच पंकज बोलतो, आज काही करून मला आईच्या समोर जायचे. पंकज लगेच तिथे एक माणूस असतो, त्याला म्हणत असतो, साहेब मला काहीतरी खायला द्या ना, वडापाव इतके तरी पैसे द्या. पण मात्र निरूपा पाठीमागे वळून बघतच नाही. तर आता लगेच पंकज म्हणतो, काय करू, हा प्लॅन पण फसला, पण काही करून मला मम्मासमोर जायचंच आहे, कारण तिला माझी दया येईल आणि ती मला घरी घेऊन जाईल. ती मार्केटमध्ये निघाली ना, मला मार्केटकडे जावं लागेल. असे म्हणून पंकज आता निरूपाच्या पाठोपाठ मार्केटकडे निघालेला असतो. तर इकडे सत्या आणि मीरा आता आतमध्ये येताच मीरा लगेच दादांच्या फोटोचा नमस्कार करू लागते. आता मीराचं असं नमस्कार करताना बघून सत्याही लगेच हात जोडतो आणि नमस्कार करतो. आता मात्र मीराच्या आईला खूपच आनंद होतो. तेव्हा मधू आता खुर्ची आणते आणि म्हणते, दाजी बसा पटकन. आता मात्र सत्या राजासारखा खुर्चीवरती बसलेला असतो. तेव्हा लगेच सोसायटीतील ज्या काकू असतात, त्या मीराच्या आईला म्हणू लागतात, अगं लक्ष्मी, हा फॅन किती हळूहळू चालू आहे, फॅन फुल तरी कर, जावई बापूंना गरमत असेल. मग आता मीराची आई लगेच काकूंना म्हणू लागते, तो फॅन एवढाच चालतो, तो बंद पडलाय ना, म्हणून जास्त नाही फिरत तो. तेव्हा त्या सत्य बोलतो, कशाला हवाय जास्त, मला एवढ्याच फॅनची सवय. अहो कधी कधी तर म्या घरला फॅन बंद करूनच झोपतो, कारण आपल्याला काय कुठे पण झोपायचं असतं, झोप लागून जाते. पण आजकाल तसं नाही हा, तुमच्या मुलीला असा भरभर भरभर फुल फॅन करून झोपावं लागतं, तशी तिला झोप येत नाही. आता मात्र सर्वजण सत्याच्या बोलण्याला हसू लागतात. तर आता मीरा मात्र रागाने सत्याकडे बघत असते. त्याच वेळेस त्या काकू बोलतात, अगं लक्ष्मी, तुला खरंच लाखात एक जावई भेटला गं बाई, बघ किती समजून घेतात ते तुला. त्याच वेळेस एक आजी धावत येतात आणि सत्याच्या अंगावरतीच येतात. आता मात्र त्यांना ऐकायला येत नसतं. तेव्हा सत्या बोलतो, अरे बापरे, हे काय, या कोण आहेत.
आहेत. तेव्हा लगेच आता त्या काकू बोलतात, हो आमच्या सोसायटीतील आजी आहेत, तुम्हाला बघण्यासाठी आल्या आहेत. तेव्हा मीराची आई आता ओळख करून देत असते, पण त्यांना पटकन ऐकूच येत नाही. आता मात्र सत्याला खूपच हसायला होत असतं. तेव्हा लगेच सत्य आता मीराकडे बघून म्हणत असतो, हे काय आहे? तेव्हा लगेच आजी बोलतात, लक्ष्मी, जावई बापू काळे झाले की काय ग? बघायला आले तेव्हा किती गोरे गोरे भुसुक होते, गाल पण वर आलेले होते, आता जरा काळेच वाटायलेत मला. तेव्हा सत्या बोलतो, अहो आजी, जो बघायला आला होता ना बबड्या, तो पळून गेला लग्नातून आणि मी सत्या, मग माझ्याशी लग्न झालं. आता मात्र सत्या लगेच मीराच्या आईला म्हणू लागतो, तुम्ही यांना लग्नाला बोलवलं नव्हतं का? बोलवायचं ना लग्नाला. तेव्हा आजी म्हणते, हो का, असं झालं होतं का? आजी काही बोलणार तेच लगेच त्या काकू बोलतात, आजी तुम्ही गप्प बसा, चला बरं, तसं पण संध्याकाळी सावंत काका येणारच आहे त्यांना भेटायला, मग बोलूया, मी येते असं म्हणते. तेव्हा आता सत्य म्हणू लागतो, हो का, सावंत काका बसायलाच येणार आहेत का? आता मात्र मीरा सत्याकडे मोठाले डोळे करून बघू लागते. तेव्हा सत्य म्हणतो, अरे म्हणजे माझं म्हणणं की गप्पा मारायला बसायला येणार आहे का? तेव्हा लगेच त्या काकू म्हणतात, हो हो आम्ही निघतो हा. तेव्हा सत्य म्हणतो, पुन्हा या बरं का, आम्ही इथेच आहोत आता. तर आता मीराची आई मधूला सांगू लागते, मधू चहा पाण्याचं बघ ना, जा बरं पटकन. त्याच वेळेस सत्य म्हणतो, कशाला चहा पाणी, आता डायरेक्ट बसून घेऊया ना. तेव्हा आता लगेच मीराची आई म्हणते, काय म्हणायलेत तुम्ही? तेव्हा मधू म्हणते, दाजी टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सगळं काही मिळणार आहे, तुम्ही म्हणाल ते. तेव्हा सत्य बोलतो, मग कुठली मागवली तुम्ही, संत्रा, मोसंबी, काजू का इंग्लिश? आता मात्र मीरा तर सत्याकडेच डोळे मोठाले करून बघत असते. तेव्हा राज मनाशीच म्हणत असतो, वाटलंच होतं, हा काय इथे येऊन तमाशाच करणार आहे, दुसरं काय करणार आहे. तेव्हा लगेच मीराची आई म्हणते, हो काय बोलायले तुम्ही, मला काही समजत नाही आहे. तेव्हा सत्या बोलतो, अहो तुम्ही आमच्या घरला आला होता तेव्हा फळं घेऊन आलता की नाही, म्हणून म्हटलं इथे काही फळं आहे की काय मला खायला, संत्रा, मोसंबी वगैरे वगैरे. तेव्हा आता मीराची आई म्हणते, नाही हो, फळं नाही आहे आता, पण तुम्ही म्हणाल ते मी आणेन, सांगा तुम्हाला काय हवं आहे. तेव्हा मीरा म्हणते, आमच्या घरी फक्त केळीच असतात, शिकरण करून देऊ का? तेव्हा मीराची आई बोलते, अगं मीरा काय बोलायलीस तू, ते फक्त विचारतायत ना, मधू मार्केटमधून फळं घेऊन ये जावई बापूंना. तेव्हा सत्य बोलतो, अहो नाही राहू द्या, मी असंच म्हणत होतो, नको नको. तेव्हा आता मीराची आई आणि मधू दोघेही किचनमध्ये स्वयंपाकाला येतात. तर राजही रागानेच बाहेर निघून जातो. तर मात्र मीरा आता सत्याकडे बघत असते. आता मात्र सत्या खुर्चीवरती टेकून हसत हसत मीराकडे एकटक बघत असतो. त्यानंतर इथे आता भाजीपाला घेण्यासाठी आलेली निरूपा आता देवळात येते. आता निरूपाने दर्शन घेऊन ती बाहेर निघणार. तेच पंकज म्हणतो, नाही नाही, मला दुसरा प्लॅन करावा लागेल, आज काही करून मला मम्मासमोर यायचंच आहे. आता तिथेच भिकारी बसलेले असतात. तिथे पंकज बसतो आणि म्हणत असतो, ताई काहीतरी खायला द्या ना, खूप भूक लागली हो ताई, काहीतरी खायला द्या ना प्लीज ताई, अशी विनवणी करत असतो. आता मात्र निरूपाने बबड्याचा आवाज ऐकलेला असतो. तेव्हा निरूपा म्हणते, हा आवाज तर मला ओळखीचा वाटतोय, कुणाचा आहे हा आवाज? आता मात्र जोरजोरात पंकज म्हणत असतो. तेव्हा निरूपा लगेच पाठीमागे वळून बघते. तर आता तिला पंकज दिसलेला असतो. पंकज आता मुद्दाम तिच्यासमोर लगेच तोंड झाकून घेतो. आता निरूपा पाठीमागे येते आणि पंकजचा तोंडावरचा टोवेल बाजूला करून बघते. आता मात्र पंकजला बघताच निरूपाला तर धक्काच बसतो. आता निरूपा तिथेच रडू लागते. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, मम्मा. आता मात्र पंकज लगेच तिथून पुढे निघून जातो. निरूपाही त्याच्या पाठोपाठ तिकडे त्याला शोधत आलेली असते. तर इथे आता सत्य किचनमध्ये येतो. त्याच वेळेस आता मीराची आई मीराला म्हणत असते, काय आवडतं ग जावई बापूंना? तेव्हा मीरा बोलते, मला नाही सांगता येत काय आवडतंय. तेव्हा मीराची आई म्हणत असते, अगं एवढे दिवस झाले लग्नाला, त्यांच्या आवडीनिवडी तुला आता जाणून घ्यायला नको का? त्याच वेळेस सत्य म्हणतो, आई मी काही मदत करू का? तेव्हा लगेच मीराची आई बोलते, नाही नाही, नग नग, तुमच्याकडून कामं करून घेतली तर मला पाप लागेल ना. तेव्हा सत्य बोलतो, एवढ्याने कुठे पाप लागत असतं का हो? उलट संध्याकाळी महापाप काय असतं ना, हे कळेल तुम्हाला लवकरच. तेव्हा मीराची आई म्हणते, काय महापाप म्हणजे काय हे? तेव्हा आता लगेच मधू, मीरा सर्वजण विचार करू लागतात. तेव्हा सत्य बोलतो, नाही माहिती तुम्हाला? अजिबात माहिती नाही.
आता मात्र सत्य मीराकडे बघत असतो. तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो, बरं जाऊ द्या, संध्याकाळी कळेल तुम्हाला महापाप काय असतं ते. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं, मी जातो जरा बाहेर, मोकळी हवा घेऊन येतो. आता मात्र लगेच सत्य बाहेर निघून येतो. तेव्हा मीराची आई म्हणू लागते, अगं हे महापाप काय असते मीरे? तेव्हा मीरा बोलते, अगं आई तू नको टेन्शन घेऊ, काळजी नको करू, असेल काहीतरी, मला पण नाही सांगता येत. तेव्हा आता मीराची आई धावत लगेच इकडे बाहेर सत्याकडे येते आणि ती, जावई बापू तुम्हाला खुर्ची देऊ का? तेव्हा लगेच सत्या बोलतो, नाही नाही ना गं, मी ठीक आहे, का तुम्हाला खुर्ची आणू? तेव्हा मीराची आई म्हणते, नको, बरं बरं मला सांगा काय आवडतं तुम्हाला, तुमच्या आवडीचं जेवण बनवायचं ना आज. तेव्हा मात्र सत्या आता भाऊक होतो आणि तो, काय माझ्या आवडीचं? असं पहिल्यांदाच मला कोणीतरी विचारलंय तुझ्या आवडीला काय बनवायचं आहे ते. नाहीतर माझ्या आवडीचं कधीही कोणीही काही बनवत नाही, जे असेल तेच खातो मी. तेव्हा मीराची आई म्हणू लागते, अहो तुम्ही जावई बापू आहेत, त्यामुळे आज सगळं तुमच्या पसंतीनेच व्हायला पाहिजे. तेव्हा सत्य बोलतो, जावई म्हणून एवढं करावं लागतं का? तेव्हा मीराची आई म्हणते, फक्त जावई म्हणून नाही, खरंच तुम्ही आम्हाला खूप मदत केली. माझ्या मीरेशी लग्न केलं, तिला समजावून घेतलं आणि तिला एवढं आनंदात ठेवताय, म्हणून खरंच मनापासून वाटतंय तुमच्यासाठी काहीतरी करावं. सांगा ना काय करायचंय? तेव्हा आता लगेच सत्य म्हणतो, माझ्या आयुष्यात फक्त 3च व्यक्ती अशा आहेत ज्यांनी मला माझ्या आवडीचं काय बनवायचे असं विचारलंय. एक म्हणजे माझी पहिली आजी आणि दुसरा बाप आणि आता तिसरे आई तुम्ही. तेव्हा लगेच आता मीराची आई म्हणू लागते, हो सासूबाई आईच असते आणि तुम्ही त्यामुळे माझा मुलगा झाला ना, मग तुमच्या आवडीचं तर मला बनवावंच लागेल. तेव्हा सत्य म्हणतो, म्हणजे तुम्ही आता आई झाला माझा, मी तुमचा पोरगा, मग पोराला काय आवडतं काय नाही हे आईला माहिती असतं आणि आईने जे बनवलं ते पोरगं आनंदानेच खातं. त्यामुळे तुम्ही काही बनवावं मी प्रेमाने खाईल. आता मात्र मीराची आई खूपच खुश होते. तर हे सगळं बोलणं मीरा डोकावून बघत असते. तर मीराही खूपच खुश झालेली असते, कारण सत्या खरंच इथे येऊन खूप छान वागत असतो. फक्त आता तिला संध्याकाळचं टेन्शन असतं. त्यानंतर इथे मीराच्या आईला फुलांच्या 10 हारची ऑर्डर आलेली असते. पण मीराची आई नाही म्हणत असते, कारण जावई बापू घरला आलेत, स्वयंपाक बनवायचा आहे. त्याच वेळेस मीरा बोलते, अगं आई घे ना ऑर्डर, मी आहे मदतीला. तेव्हा सत्या बोलतो, हो आई घ्या, मी पण मदत करू लागेल. आता मात्र मधू, मीरा सर्वजण हार बनवू लागतात. तर सत्याही हार बनवत असतो, पण मात्र त्याला येतच नाही. आता मात्र सर्वजण त्याच्याकडे बघून हसत असतात. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता सत्या बाहेर गेलेला असतो. आता मात्र सत्या दारू पिऊन आलाय आणि हातात एक बॉटल पण घेऊन आली असतो पिशवीत. आता मात्र सत्या येताच मीराची आई म्हणू लागते, जावई बापू या ना, जेवायचंय ना, सगळं आवरलंय, चला बरं पटकन. आता धडपडत सत्या आतमध्ये येतो. आता मात्र मीरा म्हणते, अरे बापरे, हे तर फुल टाईट होऊन आले की काय? तर मात्र लगेच आता मीराची आई म्हणते, हो काय झालं? तेव्हा सत्य बोलतो, काहीच नाही, हे बघा मी काय आणलंय. तेव्हा मीरा म्हणते, अरे बापरे, उरलेली दारू घरी प्यायला आणली की काय? मीरा तर खूपच घाबरलेली असते. पण आता सत्या मीराची कशी मजा घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.